न्यूजात आपलं स्वागत आहे। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मनपा शाळेकरिता आरक्षित जागेवर अतिक्रमण केले हे आरोप करत सोलापूर मनपावर मोर्चा, मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग। घोषणाबाजीने परिसर दणाणला। नगरसेविकेच्या प्रतिमेवरून पोलिसांशी काही काळ तणाव पहा। सोलापूर दिनांक 19 ऑगस्ट। सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपांसह मनपा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज सोलापूर महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। आंदोलकांनी महानगरपालिका प्रशासन तसेच प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेविका सौ श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली। आंदोलनासाठी आणण्यात आलेल्या बॅनरवर नगरसेविका सौ श्रीदेवी जॉन फुलारे यांची प्रतिमा वापरण्यात आली होती। या प्रतिमेच्या वापरावर पोलिसांनी आक्षेप घेतल्याने आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी आंदोलक निलेश संगेपाग यांनी पोलिसांशी संवाद साधत आंदोलन थांबवू नये अशी विनंती केली। आंदोलनाचा उद्देश आरक्षित जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांना हात जोडून आंदोलन सुरू ठेवण्याची विनंती केली। परिस्थिती शांत करण्यासाठी त्यांनी पोलिसांसमोर लोटांगण घालतही आपली मागणी मांडली। त्यानंतर आंदोलकांनी शांततेत आपले आंदोलन सुरू ठेवले। दरम्यान शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, संबंधित जागेची अधिकृत मोजणी करावी आणि नियमानुसार कारवाई करावी, तसेच या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या। आंदोलनादरम्यान आरक्षित जागा वाचलीच पाहिजे, अतिक्रमण हटलीच पाहिजे, चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। नागरिकांच्या हक्काच्या आणि शाळेसाठी राखीव जागेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात निलेश संगेपाग, चंद्रकांत यमगर, राजू अलकोळ, रवी नाईक, भगवान करगुळे, मल्लिकार्जुन पिलगेरी, श्रीकांत वाघमारे, सुमित भंडारी, सिद्धलिंग पल्ले, यश शिवशरण, नारायण माने, विनोद झळके, प्रथमेश गिरजकर, अनवर शेख यांच्यासह इतर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आंदोलकांनी आपली भूमिका मांडत शांततेत आंदोलन पूर्ण केले आणि महापालिका आयुक्तांना निवेदन दिले। आरक्षित जागेवरील अतिक्रमणाच्या आरोपांबाबत प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। सर्वसामान्य जनतेने दिलाय आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्काची शाळाची जागा हे लोक बळकावतात आणि यांचा निषेध करण्यासाठी आम्ही यांचा पुढे का लावू नये? जर तुम्ही आमच्या लेकरा बाळांच्या हक्काची जागा बळकावत असेल, तिथं आलिशान बंगल्या बांधत असेल आणि त्या बंगल्यात एसीची हवा खात असेल तर तुमच्या विरोधात आम्ही आंदोलन का करू नये आणि तुमचा फोटो आम्ही सार्वजनिकरित्या का लावू नये? निवडणुकीच्या काळात तुमचा फोटो तुम्ही तुमच्या पॅम्पलेटवर लावून आमच्या घरी पाठवला की नाही मतदानासाठी? मग आज जर तुम्ही चांगलं काम करत नसाल तर आम्हाला अधिकार आहे, तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर आम्हाला अधिकार आहे तुमचा निषेध करण्याचा आणि आम्ही तो अधिकार निभावतोय। फोटो इथून जर हटवण्याचा प्रयत्न झाला। आज रोजी प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व आम्ही नागरिक मिळून प्रभागातले जे नगरसेविका आहे श्रीदेवी जॉन फुलारे यांनी महानगरपालिका शाळेकरिता आरक्षित असलेल्या जागेमध्ये शाळा क्रमांक 10 आणि शाळा क्रमांक 25 या शाळांकरिता आरक्षित असलेल्या जागेत स्वतःचा 4000 स्क्वेअर फूटचा बंगला बांधून त्या बंगल्यामध्ये ते एसीची हवा खातात आणि याच्या निषेधार्थ आम्ही महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलो होतो। त्या मोर्चामध्ये मी स्वतः निलेश संगेपाग असेल, आमचे प्रभागातले नेते राजू अलकोड साहेब असतील, यमगर साहेब असतील, आम्ही सगळे आणि सर्व नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात आम्ही सामील झालोय आणि आमच्या या आंदोलनात आमची मागणी हीच आहे की तुम्ही आज म्हणताय की आम्हाला सगळे जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यायचे आहेत आणि ते विकसित करून महापालिकेचं जे
उत्पन्न आहे ते वाढवायचं आहे. पण तुमच्याच सत्तेतले जे नगरसेविक आहे ते महानगरपालिकेची जे शाळेकरिता आरक्षित जागा आहे, जे गोरगरिबांच्या लेकरांकरिता जी आरक्षित जागा आहे, त्या जागेवर स्वतःचा बंगला बांधून एसीची हवा खातात. त्या नगरसेविकेच्या घरावर कधी बुलडोजर चालवणार? सर्वसामान्य माणूस 4 फूट अतिक्रमण केलं तर तुम्ही त्याचा घर संसार उद्ध्वस्त करता. मग सत्तेतल्या नगरसेविकेवर राजकीय दबावापोटी तुम्ही कारवाई करत नाहीयेत का, असा प्रश्न आम्ही आज प्रशासनाला विचारलेला आहे. आणि जर त्या बंगल्यावर कारवाई तात्काळ झाली नाही तर उद्या सीएम साहेबांचा ताफा देखील आम्ही अडवणार आहोत, अशी इशारा देखील आम्ही प्रशासनाला दिलेला आहे. त्यामुळे आमची सगळ्यांची नागरिकांची विनंती आहे की तात्काळ त्या अतिक्रमणावर बुलडोजर चालवून ते नासधूस करावे. धन्यवाद.